सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे? काय नाही, आम्ही तिघे बसू आणि ठरवू. काही फॉर्म्युला वगैरे काही नाही. पण देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळतोय. ऐका तरी तू लगेच दुसराच प्रश्न काढतोय. काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली. सर्व अधिकार मला दिले. मला वाटतं एकनाथराव शिंदेची नेता निवड काल संध्याकाळी केली. त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेता निवड काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल. आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघही एकत्र बसू. वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत. आज मी सकाळी उठून आम्ही तिघं चौघही इथं डायरेक्ट आलो. त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पुन्हा कोल्हापूर. आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत. मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू. आपण मध्ये जे बातम्या देत होत्या 27 तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे, स्थापन झालं पाहिजे, नाही तर राष्ट्रवादी राजकारणी, असं काही नाही. असं होऊ शकत नाही. कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले. त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार 288 मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील, मी असतील, देवेंद्र असतील, आमचे सगळे महायुती असेल, आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत त्या ठिकाणी